पावसाच्या संततधारेमध्ये आपण या स्पर्धेला घेऊन आलोय. मैदानामध्ये ओपनिंग प्लेयर आपल्याला पाहायला मिळते. चेंडूची चाचपणी करतायत. रबर बॉलचा हा चेंडू अर्थातच जर का आपण बघितलं 104 ग्रामचा हा बॉल टायमिंग प्लेसमेंटनं अगदी सीमारेषा पार सहजरित्या भिरकावून देता येतोय आणि खेळाडूंसाठी थोडंसं मी म्हणेन फलंदाजी करत असताना मात्र थोडंसं सोपं सुलभ असा हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळाला आहे. 4 षटकांचा पहिला सामना या मॅचसाठी. पहिले सलामीचे 2 फलंदाज दिवाले कोलीवाडा या टीमकडनं लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला व्यावसायिक दर्जाचा खेळाडू ज्यानं गतवर्षी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अप्रतिम खेळ केला, संगम प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ केला, नवी मुंबई प्रीमियर लीग ज्यानं गाजवली तो ही मुंबईकर आणि त्याच्या समोर येते टीम कॅप्टन मिस्टर सन ऑफ साहिल मिस्टर नयन खोले. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला गोलंदाज मनोज चव्हाण आणि पहिला बॉल अ ब्लाइंड स्ट्रोक. इट्स अ मॅग्निफिसेंटली ड्रिव्हन. व्हॉट अ शॉट दॅट इज. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून कॅमेरामॅननं कशा पद्धतीने हा फटका कॅप्चर केला. या बॉलला कॅप्चर करत असताना आपण ही क्षणचित्र पाहतोय. सुपर. व्हॉट अ शॉट दॅट इज. मॅग्निफिसेंटली ड्रिव्हन. सुपर. जागेवरच स्टँड अँड डिलिव्हरचा फटका नी बेन केला, बॅक ट्रान्सफर केला आणि खरं तर हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक अनऑर्थोडॉक्स स्टाईलनं बॉलला उडवलं. अशी फलंदाजी शिवनारायण चंद्रपॉलच्या माध्यमातून आपण बराच काळ पाहिली आहे. अशी फलंदाजी ॲडम गिलख्रिस्टच्या माध्यमातून आपण बराच काळ पाहिली आहे. अनऑर्थोडॉक्स एक धाडसी अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजाचा. फर्स्ट सिक्स मनोज चव्हाण एक क्वालिटी बॉलर आणि त्याच्यावरच चढवलाय हल्ला. अँड दिस इज क्वालिटी बॅटिंग फ्रॉम दिवाले कोलीवाडा. पहिला बॉल षटकार त्यानंतर ही एक धाव स्ट्राईक रोटेट झाली आहे. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते पोहोचली ती 7 या आकड्यावर. नयन खोले मॅन इन फॉर्म. लांबच लांब आणि उंच षटकार मारण्यासाठी माहीर असलेला खेळाडू मैदानाची पाहणी करतोय. एक डीप मिड विकेट इन फ्रंट ऑफ आवर पॅव्हलियन बॉक्स. एक सी कॉर्नर, एक स्क्वेअर लेग, एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, एक डीप लॉंग ऑफ, एक एक्स्ट्रा कव्हर आणि एक स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक आता डीप कव्हर्स मध्ये तैनात केलाय. समोर त्या झाडाच्या अगदीच त्या तंबूच्या समोर त्याला पुन्हा एकदा स्वीपर कव्हर मध्ये शिफ्ट केलं गेलंय. हा पहिलाच बॉल ऑफिश ऑन द राईस. ही ताकद अ सन ऑफ अ सॉइल मिस्टर नयन खोले ची ही ताकद पाहायला मिळाली आहे. जबरदस्त फटका. सुपर्ब. आणि जल्लोष पहा, हा फॅन फॉलोअर्स पहा, हा सपोर्ट रिमझिम पावसामध्ये सुद्धा दिवाले कोलेवाड्याच्या खरं तर स्क्वॉड मधनं, खेम्यामधनं, त्यांच्या तंबू मधनं इथपर्यंत टाळ्या आणि सिट्ट्यांचा आवाज येतोय. हा क्रिकेटचा वेळ आहे. हा बॉल सरळ सोडून दिला, रिलीज केलाय. प्रतिमा चांगला घेतला नयन खोलीनं. एक धाव तर मिळाली आहे. पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. पंच जरूर इशारा करते. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. व्हाईट +1 धावा मिळतील. 2 एकूण धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते 15 या आकड्यावर. 15 ऑन द स्कोर बोर्ड नाव विकी मुंबईकर विल बी ऑन स्ट्राईक. 6 हिटिंग ॲबिलिटी ज्याच्याकडे आहे. हा बॉल अगदी सबमरीन पाण्याच्या डबक्यामध्ये अगदीच आपण पाहिलं. कॉन्क्रीटची ही विकेट तिथे थबकला. थपकून बॉलची गती कमी झाली कारण न्यूटनचा तिसरा लॉ कॉन्क्रीटच्या विकेटवर अप्लाय होत नाही. तो अप्लाय होतो काळ्या किंवा लाल मातीच्या विकेटवर. इथे बॉल जसा थांबला तसा अंगाचा वेध घेतलाय. लेग बायचा इशारा पंचांनी केला. एक धाव मिळाली आहे. जागेवरनं पिकअप पिक केलाय. इट्स स्टॅन and sent it for a 6. Parcel it for a 6 at deep square leg reason and second 6 by Nayan Khole. What a start that is. जबरदस्त घणाघाती सुरुवात, अपेक्षित सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये.
आणि हा प्रारंभ इथून पुढे मात्र नक्कीच असेच चौकार षटकार येतील अपेक्षा असणाऱ्या दिवाले कोलीवाडा. रणसंख्या झाली ती 20-22. हा बॉल सोडून दिलाय. पंचांसाठी एक्सरसाइज आहे. 2 हात जर का जमिनीला समांतर करायचे मात्र छत्री कुठे ठेवायची तोही प्रश्नचिन्ह. मनगटामध्ये छत्री मात्र नक्कीच फसवले. रिमझिम पाऊस. आता मात्र अंगाचा वेध घेणारा हा बॉल गोलंदाजाने केलेलं हे कमालीचं कमबॅक. मागच्या काही स्पर्धांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचं नामांकन मनोज चव्हाण या गोलंदाजाला मिळालंय. मागच्या काही स्पर्धांमध्ये त्यांनी इम्प्रेसिव्ह खेळ केलाय. परंतु क्रिकेटमध्ये हे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. कधी कधी फलंदाजांची आक्रमकता, कधी कधी गोलंदाजांची अचूकता, कधी गोलंदाज हबी होतो, कधी फलंदाज हबी होताना आपल्याला पाहायला मिळतात. पाऊस पडला की गोलंदाज चांगली कामगिरी करताना आपल्याला नेहमी पाहावयास मिळतात. परंतु आता मात्र त्या उलट आपल्याला पाहायला मिळालं. हा क्रिकेटचा विरोधाभास आहे. षटकार आलेत. षटकार 2 आले, 3 आले या मॅच मध्ये पहिल्याच षटकामध्ये आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती बिनबाद 24. चला लवकर घाई करा थोडी. फिल्डिंग टीमचं नाव आहे ऐरोली कोलीवाडा. पहिल्यांदा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय आणि बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो हितेश कोटकर. अजून एक रफ्तार का सौदागर. नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये जर का 25 उत्तम गोलंदाजांचं जर का आपण नामांकन काढलं तर त्याच्यामध्ये हितेश कोटकरचं नाव येईल. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज म्हणजे नॅचरल व्हेरिएशन ज्याला आपण म्हणतो. गतवर्षीच्या एका स्पर्धेमध्ये त्याला थोडीशी इंजुरी झाली होती. त्यानंतर हॅमस्ट्रिंग इंजुरी नंतर तो पुन्हा एकदा नव्यानं भरारी घेण्यासाठी सज्ज आहे. नाव आहे हितेश. काही स्पर्धांमध्ये त्याने अप्रतिम खेळ साकारलाय. मॅच एखादी टर्न करण्यामध्ये मॅचमध्ये एक्स फॅक्टर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा एक जलद गती आणि आउट स्विंग बॉल उजव्या हाताच्या फलंदाजासाठी स्पेशली. हा फुलटॉस बॉल एज लागलाय. बॉल फर्स्ट स्लिप मध्ये गेलाय. कसा जाणार. फुलटॉस होता. मी म्हणेन कन्व्हर्जन थोडंसं जमलं नाहीये नयन कोहलीला. नयनच्या माध्यमातून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या एका षटकामध्ये 2 विकी मुंबईकर एका षटकाराच्या साह्यानं तो खेळ करतोय. दोन्ही हे कोहली बंधू आज आपल्याला पाहायला मिळतात. अग्री कोहली बंधू. हा हे बॉल पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह करायचा होता बॉल आणि बॅटमध्ये संपर्क नाही. एकदा तर झाली आहे आणि ते आखोमध्ये दुसरा इशारा केलाय. लेट्स गेट इट आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. इट्स व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स ॲज वेल बिटवीन नयन अँड विकी मुंबईकर. 2 फलंदाजांमध्ये जेव्हा रनिंग बिटवीन द विकेट्स चांगली होत असते युवराज तेव्हा खरं तर तुमच्यामध्ये चांगलं कन्व्हर्सेशन आहे हे मात्र जगाला माहिती होतं. तेच आपल्याला पाहायला मिळते. पुढे आल्या पुढे येऊन बॉलला खेचून मारलाय. अर्थातच हा फुलटॉस घेतला. बॉलला मिडल केलाय आणि हा फटका सजवला. इट्स एम्ब्रॉयडर्ड स्ट्रोक इन द गेम ऑफ क्रिकेट. द वे ही हिट द बॉल. पुढे आले पुढे येऊन मिडल केला. मिडल करून मात्र स्ट्रेट बॅटर डाऊन द ग्राउंड ॲट लॉंग ऑन रिझन. तिसरा षटकार बॅट्समन नयन कोहलीच्या बॅटमधनं. रणसंख्या दिवाले कोलीवाडा आपल्याला पाहायला मिळतीये ती 3 33 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर. हितेश कोटकरवर चढवलाय हल्ला. हाही बॉल सरळ सोडून दिलाय. लय बिघडली आहे. मेकॅनिक्स ब्रेनचं मेकॅनिक्स बिघडवण्याचं तंत्र म्हणजे षटकार. दत्ता मोहिते सर आमच्या समवेत आहेत. स्वतः करता एक परिपक्व अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात. परंतु कॉन्सन्ट्रेशन गोलंदाजी जर का करायची असेल तर तुमच्याकडे असायला हवा तो एकमेव संयम जो महाराजांकडे होता. तो संयम जर का तुमच्याकडे असेल तर कमबॅक करता येईल. तो करेल का. याला म्हणतात कमबॅक. कमालीचा कमबॅक. पहा हा बॉल लाईन मागे खेचली. डोक्याचा वापर केला. तुझ्याकडे ताकद आहे तर माझ्याकडे बुद्धी आहे आणि त्याच बुद्धी चातुर्याचा वापर करून हा बॉल रिलीज केलाय. नाव आहे हितेश कोटकर आणि त्याचा स्टॉक बॉल आहे हा. शॉर्ट व गुड लेंथ आणि त्याच बॉलवर त्याने विकेट मिळवली आहे ती म्हणजे नयन कोहलीची. मोठा मोहरा इथे टिपला गेलाय. मोठा फलंदाज बाद झालाय. रणसंख्या फक्त 35 आणि गडी बाद झालाय तो एक. पहा हे कन्व्हर्सेशन. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज कोणत्या मैदानामध्ये पाठवावा त्याने विकी मुंबईकर सोबत मात्र थोडीशी चर्चा केली.
एक आयडियल कॅन्डिडेट जो सिच्युएशनला हँडल करू शकतो, टॅकल करू शकतो, धावांना ऍक्सेलरेट करू शकतो आणि धावसंख्येला भरारी मारणारा असा फलंदाज जो कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढू शकतो, अशा फलंदाजाला आपल्याला मैदानामध्ये लॉन्च करावं लागेल. आणि त्यासाठी दोन्ही फलंदाजांमध्ये थोडी चर्चा झाली आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला जात असताना पाहायला मिळतोय. तो पुन्हा एकदा वन मोर टाइम, नाव आहे नयन खोले. ही इज ऑल्सो पॉवर हिटर बॅट्समन. अनदर नयन खोले. काळ्या रंगाचा ड्रेस कोड परिधान केलाय, लक्ष वेधून घेणारा हा ड्रेस कोड आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तसा काळ्या रंगाचा निषेध असतो. दत्ता मोहिते सर, आपल्या शोल्डरला बँड जर का आपण बघितला तर मग कुठेतरी एखादी घटना झालेली असते, त्या घटनेला समरूप हा बॉल सरस सोडून दिलाय. पंचांनी डिक्लेअर केलं इट्स अ व्हाईट बॉल, कॉल +1. धावा मिळतील 2 एकूण धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळतीये. रणसंख्या झाली आहे दिवाले कोळीवाडा संघ 37 ऑन द स्कोर बोर्ड नाव. तसं बघितलं गेलं तर दिवाले हा गाव खरं तर आपल्या संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी ओळखला जातो. आज क्रिकेटमध्ये वेगळं नाव आहे. अनेक नामवंत स्पर्धा आणि नामवंत फलंदाज मिस्टर नयन खोले, सन ऑफ अ सॉइल, अँड दिस इज फर्स्ट 6 बाय नयन खोले ज्युनियर. रणसंख्या झाली तब्बल 43 नाव. काय बॅटिंग करतायत. मागच्या काही 5 ते 6 वर्षाचा आलेख जर का आपण बघितला गेला तर क्रिकेटच्या पटलावर दिवाले कोळीवाडा संघ आपण बघितलं तर मात्र आंध्रम क्रिकेटसाठी ओळखला जाणारा तो परिसर. आणि आज आपण बघितलं गेलं तर मागच्या काही स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. मागच्या काही सीझनमध्ये टेनिस बॉलच्या स्पर्धा गाजवल्या, काही विशेष आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. हा हे बॉल पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय, फ्लॅट आहे, प्लेसमेंट क्लास आहे. नाव आहे नयन खोले आणि त्याच्या बॅटमॅनने येतोय हा परफेक्ट एक्झिक्यूट, परफेक्ट प्लेसमेंटचा, प्रॉपर टायमिंग साधलेला हा चौकार. रणसंख्या 4 पोहोचवली, तब्बल 47 या आकड्यावर 47 ऑन द स्कोर बोर्ड नाव. विदाउट जस्ट सिंगल, एक फक्त गडी बाद झालाय. रणसंख्या 47, एक गडी बाद. नयन खोलीची फलंदाजी, त्याच्या बॅटमधून आलेले 3 षटकार, त्याच्या जागेवर दुसरा नयन खोले आलाय, त्याने त्याच्या बॅटमधून एक षटकार चौकार लगावलाय. आता मात्र एकूण धावसंख्या झाली ती 47. दिवाळी कोळीवाडा संघ सुस्थितीमध्ये कमबॅक करून द्यावं लागेल. ऐरोली कोळीवाडा या टीमच्या गोलंदाजांना मात्र नक्कीच मी म्हणेन चांगली गोलंदाजी करावी लागेल, टिचून गोलंदाजी करावी लागेल. हितेश आलेत नवीन गोलंदाज. नावांचं रिपिटेशन आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला 2 गोलंदाज हितेश नामक आपल्याला पाहायला मिळाले, एका बाजूला 2 नयन नामक गोलंदाज फलंदाज. हा बॉल अगदीच आपण पाहतोय कॉन्क्रीटच्या विकेटवरनं मातीचा सुगंध नाही तर या कॉन्क्रीटच्या विकेटवरनं मी म्हणेन त्याच्या गतीचा थोडासा हा अलर्ट मेसेज देणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नाव आहे हितेश पतंगराव. गती चांगली आहे, टप्पा चांगला, लेन त्याला चांगली सापडली आहे. हा हे बॉल पुन्हा एकदा त्याच लाईन लेनचा, परंतु यावेळेला थोडीशी चेंडूची लाईन मी म्हणेन खाली होती, अगदी शोल्डर लाईनला हा बॉल होता. हुक करत असताना बॉल आणि बॅटमध्ये तितका संपर्क झाला नाहीये, तेच सांगतोय विकी मुंबईकर. बॅटचा एज लागलाय, बॉल गेला फ्लाय स्लिप ब्रुझन मध्ये. एकदा मिळणार धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळते ती 49-50च्या उंबरठ्यावर. 1 शॉट ऑफ 50. दिस टाइम पुन्हा एकदा अनऑर्थोडॉक्स स्टाईलनं फटका सजवायचा होता, गतीवर समोर मात्र उत्तर नाहीये. विकी मुंबईकरचा उल्लेख करायचा झाला तर मागच्या काही स्पर्धांमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नामांकन ज्याला मिळालंय, अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यानं नामांकन मिळालंय. संगेम प्रीमियर लीग झाली, पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन त्याला मिळालं आणि प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारा हा चेहरा महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावर चमकला. गाव आहे दिवाले आणि नाव आहे विकी मुंबईकर. तो आता बॅटिंगसाठी उतरलाय. हा व्हाईट बॉल आहे.
डावखुरे हाताचे फलंदाज तसे फार आपल्याला कमी पाहायला मिळतात, परंतु डावखुरे हाताचे फलंदाज म्हटलं की मग शैलीदार फलंदाजी, डावखुरे हाताचे फलंदाज म्हटलं की मग स्फोटक फलंदाजी, डावखुरे हाताचे फलंदाज म्हटलं की मग थोडीशी स्टायलिश फलंदाजी. आणि या स्टाईल उडवलाय पहा ऍक्शन रिप्ले किंवा पाहूया हा बॉल किती लांब गेलाय, लांबच लांब आणि उंचच उंच भरारी घेतोय हा बॉल. अगदीच पावसाच्या या थप थप थेंब थेंब या पाण्यासोबत मात्र चर्चा करत असताना डीप सी कॉर्नरच्या बाहेर गेलाय. विकी मुंबईकरच्या बॅटमधनं आलाय हा त्याचा दुसरा षटकार. रणसंख्या पोहोचली 50 क्रॉस तर कधीचीच झाली आहे. धावसंख्या झाली 57 धावा. आता इथून पुढे ऍक्सेलरेट करतील. अजूनही तिसरं षटक प्रगती पथावर आहे. बरेचसे चेंडू शिल्लक आहेत. ऍक्सेलरेशन देण्यासाठी नवीन फलंदाज नयन कोहलीने 6 आणि 4 मारलेत. हे बॉल पुन्हा एकदा यावेळेला मात्र नक्कीच फलंदाजाला थोडं थांबवलंय. अंगाचा वेध घेणारा हा बॉल अगदीच लेग स्टिकला रिलीज केला होता इन स्विंग. ज्या प्रश्नाचं उत्तर विकीकडे नव्हतं परंतु ढकलून दिलं बॉलला. एकदा मिळाली धावसंख्या 1 पुढे गेली, पोहोचली ती 58. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 59 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. यावेळेला मात्र तिसऱ्या षटकाच्या दरम्यान मात्र 58 धावसंख्या आली आहे. याही वेळेला इम्प्रोवाइज केलाय. संधी आहे तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न तर जरूर करत होते. पाण्याच्या डबक्यामध्ये चेंडू अदलला थांबला नाहीये. बॉल सीमारेषा पार गाठतो आणि येईल हा अजून एक चौकार बॅट्समन विकी मुंबईकरच्या बॅटमधनं. आणि विकी मुंबईकरनं अंतिमच्या बॉलवर चौकार लगावून एकूण धावसंख्येला पोहोचवले ते 62 या आकड्यावर. 62 ऑन दी स्कोर बोर्ड नाव. नेक्स्ट मॅच मध्ये गावदेवी ऐरोली विरोधात कुलस्वामी एव्हेंजर्स आणि ठाकूरवाडी सीबीडी असा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आमचे अनेक मित्र आज खरंतर जे नामवंत खेळाडू आहेत क्रिकेटच्या पटलावर ते आज इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. जिथे आम्ही घडलो युवराज सीबीडी हा परिसर पॅशन म्हणून समालोचन या क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल टाकलं आणि आमचे साई सीबीडीचे आज ते आमचे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी आम्हाला चांगली संधी दिली, आमच्या आवाजाला पसंती दिली. तिथून पुढे या पॅशनला थोडंसं प्रोफेशनलिझम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना संधी देणं हे फार महत्वाचं आज आणि तेच संधी देणारा आमचा परिसर जिथे आम्ही घडलो तो सीबीडी परिसर. राजीव गांधी स्टेडियम मध्ये अनेक नामवंत स्पर्धा आपण गेले कित्येक वर्ष करतोय. युवराज तुलाही मागच्या काही 3 वर्षांचा एक्सपिरियन्स असेल. तिथला खरं तर खेळाचा क्लास, तिथले लेदर क्रिकेटचे खेळाडू, तिथे असलेले खरं तर कांगा लीगचे खेळाडू, त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांच्यासोबत डगआउट शेअर करण्याचा एक्सपिरियन्स आणि तिथून पुढे अनेक नामवंत खेळाडू घडत गेले. मागच्या काही 2 वर्षामध्ये अप्पा स्ट्रायकर्स ही टीम आपण पाहिली. मागच्या काही या एका वर्षामध्ये या एका सीझन मध्ये कुलस्वामी एव्हेंजर्स ही टीम आम्ही पाहतो. ठाकूरवाडी हा संघ यांच्या समवेत मात्र जुळला गेलाय. येणाऱ्या दिवसामध्ये ही टीम ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खरं तर टेनिस बॉलच्या फॉर्मॅटमध्ये खेळ करताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. रणजित सारखा खेळाडू असेल, त्याचं नाव आपण गेले कित्येक वर्ष पाहतोय ऐकतोय. आता मात्र तो चांगला खेळ साकारतोय. यावेळेला हा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतील. झेल टिपला जाईल का? झेल झाला ड्रॉप. धावा मिळतील किती? तर फक्त 1 आणि एका धावाने एकूण धावसंख्येला पोहोचवलंय ते आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलक 64 या आकड्यावर. काय घडलं अनिकेतच्या या गोलंदाजीवर? पहिला चेंडू 1 धाव, त्यानंतर डॉट, त्यानंतर ही 1 धाव. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. विकी मुंबईकर हा मिडल ऑर्डर स्पेशालिस्ट फलंदाज आहे युवराज. आणि मिडल ऑर्डर स्पेशालिस्ट फलंदाजाचं काम काय तर कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा उभारणं आणि षटकार चौकार ठोकण्याचा प्रयत्न करणं आणि तेच केलंय. तुम्हाला दिलेला रोल, तुमची भूमिका तुम्हाला समजली आणि तुम्ही जर का परफॉर्मन्स दिला तर तुमच्यासाठी वाचतील त्या टाळ्या आणि सिट्ट्या. हा बॉल कुठे गेला आपण जरूर पाहूया. 1 धाव मिळाली असं पंच इशारा करतील. डी झोन कडे गेलाय. हे असं झालं की मोबाईल खरं तर चार्जिंगला लावलाय आणि चार्जिंगचं बटन ऑन करायचं विसरलो आणि तेव्हा तो त्रास होतो ना तो त्रास आता विकी मुंबईकरला झाला असेल. फटका चांगला सजवला होता, अंतर फार चांगलं कापलं होतं, परंतु बॉल न जे डिव्हिएशन कोण जो आहे ना तो कोण बनवताना तो खरं तर अगदीच वाऱ्याच्या सोबत मात्र हावरे मॉलच्या दिशेने गेला. अर्थातच डी झोन कडे गेलाय. 1च धाव मिळाली आहे. यावेळेला मात्र नक्कीच गोलंदाजानं कमालीचं कमबॅक केलंय. नाव आहे अनिकेत सालुंखे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक गोलंदाज आपण पाहतो की शेवटच्या षटकामध्ये बरेच वेळा मार खाताना आपल्याला पाहायला मिळतात कारण स्वच्छ षटक असतं. यावेळेला अनिकेतनं केलेलं कमालीचं कमबॅक. फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या.
3 धावा खर्च केल्या, तेही डी झोन मध्ये. एकही षटकार चौकार आला नाही. शेवटच्या बॉलवर काय येईल? हा मोठा फटका, हा मोठा प्रहार, हा वज्र प्रहार केलाय विकी मुंबईकर नाईट्स. वेल अँटिसिपेटेड एम्ब्रॉयडर्ड स्ट्रोक प्रेझेंटेड बाय मिस्टर विकी मुंबईकर. टू विन दी फर्स्ट इनिंग. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 71 आणि टू विन 72 हे टार्गेट इथं सेट झालंय. 72 धावा काढाव्या लागतील. चला टॉस आम्ही करतोय. आमचे आकाश दादा म्हात्रे यांना मी विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते यापुढे आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. गावदेवी ऐरोली आणि कुलस्वामिनी ॲव्हेंजर्स आणि ठाकूरवाडी CBD. चला ऐरोली टीम कॅप्टन या. ऐरोली गावदेवी ऐरोली. चला गावदेवी ऐरोली संघ कॅप्टन कॅप्टन या. CBD टीमचे कॅप्टन आलेत. हॅलो गावदेवी ऐरोली टीम कॅप्टन, जर आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण टॉस साठी या. आपण समोर प्रॅक्टिस करताय असं आम्हाला दिसतंय. टीम कॅप्टन विनंती आयोजकांकडून, कारण वेळ खूप महत्वाचा आहे. चला येत आहेत. तर टॉस इथे मुख्य मंचावर केला जातोय. एका बाजूला गावदेवी ऐरोली तर दुसऱ्या बाजूला कुलस्वामिनी आणि ठाकूरवाडी टीम CBD. सन्माननीय उमेशजी कोळी दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. फ्रेश मॅच आहे. टॉस झालाय आणि कुलस्वामिनी आणि ठाकूरवाडी टीम या टीमने टॉस जिंकलाय. 4 ओव्हरची मॅच. त्यांचा निर्णय लवकर येईल आपल्यापर्यंत अशी आशा करूया. आणि पुन्हा एकदा जाऊया प्रेझेंट मॅच साठी. प्रेझेंट एक हाय व्होल्टेज मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते. ऐरोली कोळीवाडा विपक्ष दिवाळी कोळीवाडा. कोण जाईल पुढच्या फेरीमध्ये आणि कोणाचा होईल प्रवास संपुष्टात, ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया मायक्रोफोनवर नितेशजी भोईर सरांकडे. धन्यवाद. चला मॅच आपण लगेच सुरू करा. कुठेही वेळ एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेऊ नका.
And the first baller, Mr. Devesh Kohli. पहिला बॉल अभि जोशी, मॅन इन फॉर्म. मागच्या काही स्पर्धेमध्ये ज्यानं चांगला खेळ साकारलाय आणि याच क्रीडांगणावर मात्र उत्कृष्ट फलंदाज आणि 2 अर्धशतकी खेळी आपण मागच्या काही 2 स्पर्धांमध्ये पाहिली, तो अभि जोशी. निऑन कलरची बॅट आणि तो रंग मात्र नक्कीच टी शर्टला मॅच करून आज तो मैदानामध्ये उतरलाय. हा बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा जाईल डी झोन कडे, एकच जाणार. पंच मन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या समवेत दादाराव पवार. नाम तो सुनाय होगा, किती मोठं नाव आहे ना, दादाराव आणि पवार. 30+ अप्रतिम असे खेळाडू आणि त्याचबरोबर जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमचे ते सभासद आपण नेहमी पाहिलेत. आज पंचांच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील. अराउंड द विकेट नाव देवेशचा हा बॉल गतीनं बीट केला. फलंदाज अभि जोशीला हे सोपं नाही आहे, कारण ज्याच्याकडे प्रचंड क्लास आहे, जबरदस्त त्याचा फॉर्म आहे, त्या फलंदाजाला थांबवणं हे तितकं सोपं नाही आहे. अंडर 22 कॅटेगरीला बिलॉंग करत असताना देवेश कोहलीने इम्प्रेसिव्ह बॉलिंग हाताळली आहे. जबरदस्त त्याचा स्टान्स, त्याचा रन अप अराउंड द विकेट, कंट्रोल आणि हाही बॉल एकच जा मिळणार. चांगली गती, लय आणि चांगली दिशा त्याला सापडली आहे. बॉलची खरं तर जर का आपण बघितली, पिचिंग चांगली आहे, लेंथ चांगली मेंटेन केली आहे. मागच्या काही 3 चेंडूंचा उल्लेख करायचा झाला, एकही मोठा फटका सजवण्याची संधी दिली नाही आहे. एकंदरीत 72 धावांचं टार्गेट तर मात्र सेट झालं आणि 72 धावा जर का काढायच्या आहेत तर मात्र षटकार आणि चौकार आपल्याला अपेक्षित असणार आहेत. ऐरोली कोलीवाडा या टीमकडे ताकद आहे. पहिले सलामीचे 2 फलंदाज ज्याने गेले कित्येक वर्ष चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिले आपल्या टीमला. लक्ष वेधून घेणारी इनिंग आपण अभि जोशीची गेले कित्येक दिवस पाहतोय. तो सध्या फॉर्म मध्ये मान्सून क्रिकेट त्याने जबरदस्त गाजवलंय. आज त्याच्या बॅटमध्ये धावांची अपेक्षा असणार आहे. अभि जोशी ऑन स्ट्राइक टू दिवेश. हा आणि अभि जोशीच्या बॅटमधनं त्याचा हा फेवरेट स्ट्रोक आहे. अंतर किती कापलंय ते आपण जरूर पाहतोय. हा बॉल फरार झालाय. टायमिंग प्लेसमेंट न डीप मिड विकेट क्लिअर करणारा अभि जोशीचा हा क्लास दाखवणारा षटकार आलाय. रणसंख्या झाली ती 14 ऑन दी स्कोरबोर्ड नाव. धावसंख्या 14. पहिले काही चेंडू स्ट्रगल केले, त्याच्यानंतर मात्र आता षटकार आलाय. देवेश थांबवावं लागेल, किमान एक चेंडू डॉट फेकावा लागेल. मागची सुरुवात आपण चांगली पहिली होती. दिवाले कोलीवाडा टीमचा स्ट्रायकिंग बॉलर, गती जरी कमी असली तरी अचूक टप्प्यानं चांगली गोलंदाजी हाताळली होती. मागचा एक चेंडू लाईन मिस केले आणि षटकार आला आणि हाही बॉल फिरून मारला. अर्थातच आपण पाहिलं तर बॅट जरूर फिरली. 4 धावा मिळतील. इम्प्रोवाइज स्ट्रोक ॲट डीप स्क्वेअर लेग रिजन. 21st ओव्हर. रणसंख्या झाली ती 18 आणि आता चेसिंग रन रेट मेंटेन केलाय मिस्टर सेहवाग निलेश भोईर. व्हेरी गुड आफ्टरनून. आता इथून तुम्ही खेळलात, जिंकलात तर थेट किमान एका बक्षिसाला पात्र ठरणार. मागच्या काही सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये असलेला संघ गावदेवी ऐरोली याच क्रीडांगणावर मात्र नक्कीच त्यांचा चांगला फॉर्म आम्ही नेहमी पाहिलाय. चांगला खेळ आपण नेहमी पाहिलाय. जिंकताना आपण त्यांना पाहिलंय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये त्यांचा प्रवेश नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील. कुलस्वामीने आणि ठाकूरवाडी या टीम सोबत मात्र ते 2 हात करतील. At the bat off, along with Abhi Joshi, Aniket Salunke, Navin Golandaz, a complete package player from Navi Mumbai, Diwale Kolivada, VK Mumbaikar, and this is perfect bounce ball
सरळ क्षेत्ररक्षक गाठतो आणि एक धाव मिळणार. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का, तर इथे नकार दिलाय. विकी मुंबईकर, मगाशी आपण त्याची फलंदाजी पाहिली. फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधून आलेले उत्तुंग षटकार आपण पाहिले. त्याचं कॉन्ट्रीब्युशन बॅटिंग करत असताना चांगलं राहिलं आणि आता गोलंदाजी करत असताना मात्र सुरुवात चांगली करून देतोय. एकदा मिळणार अभि जोशी या फलंदाजाकडे लक्ष असणार आहे. अविरुली या टीमचा बॉल अवे फ्रॉम द रीच, फलंदाजापासून थोडासा दूर फेकलेला हा बॉल पंच अमन डिक्लेअर करतायत. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. वाईटने एकूण धावसंख्येमध्ये भर होईल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20 या आकड्यावर 18 रन्स पर ओव्हरचं खरं तर समीकरण इक्वेशन मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन असताना फिंगर्स रोल करत असताना हा बॉल निसटला गेलाय. हाताची 5 बोटं आणि हाताची ती 5 बोटं हातांची उंजळी मात्र मिटत असताना ती ग्रीप करत असताना मात्र थोडी गफलत झाली. हा हे बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. पंच टर्न करतायत. बॉल टर्न झालाय. पंच टर्न झालायत. सांगतायत की हा आहे व्हाईट बॉल. पूर्वी क्रिकेटमध्ये दिवाले टीम कडनं आपण भरपूर ॲग्रेशन पाहायचो. आता ते ॲग्रेशन नाहीये, कारण आता खेळामध्ये मी म्हणेन भरपूर डेव्हलपमेंट झाली आहे. खेळामध्ये प्रोफेशनलिझम आलाय आणि त्यामुळेच की काय. आणि हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे. झेल इथे टिपला गेलाय. दर्शन कोळी, वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर, आणि त्यानं टिपलाय हा झेल आणि होईल फलंदाज अभि जोशी यांचा खेळ समाप्त. अर्थातच आपण पाहताय इट्स अ गोल्डन विकेट इन द मॅच फॉर टीम दिवाले कोलीवाडा. सेलिब्रेशन सुद्धा तितकंच मोठं झालं. फलंदाज बाद झाले आपण पाहिलं. अभि जोशी ज्याच्याकडे आपण पाहत होतो मागच्या काही स्पर्धांमध्ये त्या खरं तर चांगली कामगिरी त्यानं केली. या मॅच मध्ये थोडासा स्ट्रगल करत होता. एक षटकार जरूर आपण पाहिला, परंतु गोलंदाजानं आपली कुवत, आपली स्किल, आपलं टॅलेंट, आपले कौशल्य आपलं मात्र सादर केलंय. फलंदाजाला थांबवलं, थोडंसं अंडर प्रेशर आणलं, त्यानंतर विकेट मिळवली. विकेट मिळवत असताना मात्र मॅचमध्ये शिरकाव केलाय. मॅचमध्ये शिरकाव करणारा मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाला. आता मोमेंटम शिफ्ट झालाय ते दिवाले कोलीवाडा या टीमकडे, कारण फलंदाज बाद झाले. पहिला फलंदाज बाद झाले विकी, ज्याची मगाशी आपण पाहिली फलंदाजी मधली धमाल, तो आता पुन्हा एकदा गोलंदाजी मध्ये सुद्धा करतोय कमाल. आणि कमालीचं कमबॅक करून दिलं त्यानं आपल्या टीमसाठी. एक एक्सपिरियन्स खेळाडू ज्यानं आपला खेळ सादर करत असताना प्रोफेशनलिझम काय असतं तेही मात्र नक्कीच नवी मुंबई या पंचक्रोशीला बिलॉंग करत असताना मात्र इथे हा फुटवर्कचा वापर करून बॉल स्टॉप केलाय का, तर नाही. बॉल पास झालाय, सीमारेषा पार गेलाय. धावा मिळतील 4. फटका चांगला होता. टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अलॉंग द ग्रास, पाण्याच्या डबक्यातनं पार करून हा बॉल सर सीमारेषा पार गेला. एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या मधून रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते पोहोचले 16 या आकड्यावर. विकी मुंबईकर या षटकामधील काही 26 माफ करा, रणसंख्या 26 एक गडी बाद. हा बॉल अगदी 6 पिच डिलिव्हरी लाईन मिस करतोय. पंच सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल 27 वर. 72 धावांचं टार्गेट इथं सेट झालं आणि अशा परिस्थितीमध्ये चौकार षटकांची अपेक्षा असताना बॅडो मनोज चव्हाण आपल्याला पाहायला मिळतील. एक बॉलिंग ऑलराऊंडर मनोज चव्हाण स्टँड अँड डिलिव्हर. इट वॉज हिले खान. इट वॉज ब्युटिफुल पीस ऑफ बॅटिंग. जागेवरनं चेंडूची लाईन रीड केली, बेन केला, वेट ट्रान्सफर करत असताना फटका खरं तर लॉंग ऑफ रिझन क्लिअर करतोय. मनोज चव्हाणच्या बॅटमधनं आलाय अजून एक षटकार. पुढ्यात टाकलेला बॉल आणि पुढ्यात टाकलेल्या चेंडूला मात्र अगदी सहजतेने उचललं. गोलंदाज सांगतो मी थोडी चूक केली, परंतु फलंदाज त्या चुकीला माफी करणार नाहीये. हा हे बॉल पुढ्यात टाकला. यावेळेला बॅट फिरली आहे, फिंगर्स रोल केल्या, कधी कमी केल्या आणि इथे विकेट मिळाले. निकेत कोहली पाहायला मिळाले. झेल सुटणार नाहीये. अंडरम क्रिकेट मधनं अनेक खेळाडू घडताना आम्ही पाहिले. अंडरम क्रिकेट म्हणजे चेंडूवरची नजर
आणि त्याच क्रिकेटच्या फॉर्मॅटमधनं ज्यांची जडणघडण झाली आहे तेच हे खेळाडू अर्थातच दिवाले कोलीवाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गतवर्षी NMPL स्पर्धा आपण पाहिली, अप्पा स्ट्रायकर्स टीमनं विजेतेपद मिळवलं आणि त्याच टीमचा सभासद आपल्याला पाहायला मिळाला तो विकी मुंबईकर. विकी मुंबईकरचे ते 5 चेंडूमध्ये 5 षटकार आपण पाहिले. त्याचबरोबर एका मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आपण पाहिली. त्याची गोलंदाजी, त्याची फलंदाजी एका हातानं डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये त्यानं पकडलेला तो झेल मॅचमध्ये यू टर्न आणलं. त्यानंतर अंतिमच्या टप्प्यामध्ये खरं तर आपण पाहिलं थॉमस डाईस आणि विकी मुंबईकर या 2 खेळाडूंची मात्र नक्कीच जबरदस्त खरं तर कौतुक झालं, भरपूर वाहवा झाली, शाबासकीची खरं तर थाप मिळाली. कारण पहिल्यांदा NMPL स्पर्धेमध्ये प्रवेश नोंदविला होता पॉवर स्ट्रायकर्सच्या टीमनं आणि पहिल्यांदाच खरं तर प्रवेश नोंदवित असताना मात्र विजेते सुद्धा ठरले. चेंडू झाले त्या षटकामधले 5, 1 चेंडू शिल्लक. बॅट मगाने तू बॉलिंग टाकली. न्यू बॅट्समन मिस्टर शैलेश. मॅच थोडी फसली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण पहिले 2 फलंदाज लवकर बाद झालेत. मनोज सुद्धा बाद झाला, त्याच्या बॅटमध्ये 1 षटकार 1 चौकार आला. पहिल्याच बॉलवर आक्रमण केले. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. कुणाल कोहली, सर्व कोहली बंधू आहेत. बहुतांशी खरं तर वाऱ्याच्या वेगाशी आणि समुद्रामध्ये ये जा करणारा एक समाज जो कणखर समाज म्हणून महाराष्ट्र भूमीमध्ये ओळखला जातो. महाराजांचा इतिहास सुद्धा या समाजाला आहे. आगरी कोळी समाज, त्याचबरोबर इथले स्थानिक रहिवासी आणि आपल्या गावची एक वेगळी ओळख, आपल्या गावची एक वेगळी परंपरा, आपल्या गावची एक वेगळी संस्कृती आणि गावातली एकात्मकता म्हणजेच सर्वांचं लक्ष केंद्रित करणारं मी म्हणेन एक फार चांगलं हे कॅरेक्टर या गावाचं आपल्याला पाहायला मिळतं. विशेषतः आपण दिवाळीचे सण म्हटलं की मग गुन्ह्या गोविंदाने साजरा करणारा वर्ग, त्याचबरोबर बहिरीदेव पालखी सोहळा असेल तोही सोहळा अगदी गुन्ह्या गोविंदानं थाटामाटात अगदी साजरा केला जातो. हा बॉल आपण पाहतोय विकी मुंबईकर यांच्या हातामध्ये गेलाय. एकदा मिळणार कुणाल आलेत बॉलिंग ट्रॅकवर. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पोहोचली फक्त 35 या आकड्यावर. अर्धा पल्ला पार केला, अर्धा पल्ला अजूनही पार करायचंय. 72 धावांचं टार्गेट ते सेट झालंय. 35 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे जज करत असताना फसगत झाली. बॉल 1 बाउंस ओव्हर द डिफेन्स गेलाय आणि धावा मिळतील 4 चौकार. धावसंख्या झाली ती 39. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 10 मध्ये इक्वेशन आपण प्रेक्षकांना जरूर माहिती देऊया की एकंदरीत काय तर आता उर्वरित चेंडू असतील शिल्लक 10 आणि 10 चेंडूमध्ये धावा हव्यात त्या 33. इक्वेशन तितकंसं मी म्हणेन सोपं नाहीये, तितकं कठीण नाहीये, परंतु मॅच अजूनही बॅलन्स आहे. एखादे 2 षटकार जर का आले तर मॅच मध्ये पुनरागमन करतील, परंतु एखादी विकेट जर का आली तर मॅच मात्र फसणार ती बॅटिंग करणाऱ्या युनिटसाठी. टीमचं नाव आहे ऐरोली कोलीवाडा. गोलंदाजी करणारा संघ दिवाले कोलीवाडा पहिल्या इनिंगमध्ये 71 धावा ठोकले. 72 धावांचं टार्गेट सेट झालं. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन 18 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 16. 2 गडी बाद झाले. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कुणाल आहेत. कुणालनं संमिश्र गोलंदाजी सादर केली. 1 चौकार 3 सिंगल्स अशा पद्धतीनं 4 चेंडूंचा खेळ त्याचा झालाय. आणि 4 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण जर का बघितले गेले तर मी म्हणेन त्यानं खर्च केलेला या 7 धावा या आतापर्यंत माफक आपल्याला पाहायला मिळतील. 8 मध्ये 32 असं इक्वेशन आहे. टॅप केला बॉल अंडर बॉक्स टाइप स्टाईलनं. नयन कोहली तिथे जातील, फॉरवर्डला जाऊन चेंडूला उचलून फेकून देतील. तोपर्यंत या धावा मिळतील 2-2 एकूण धावसंख्या पुढे जाईल. 7 चेंडू आणि 30 धावांची गरज. जर का आता या शेवटच्या चेंडूवर 6 धावा आल्या तर उरतील धावा किती तर 24.
आणि जर का 4 आल्या तर उरतील 26. 6 धावांचा मोठा फटका अपेक्षित असणार आहे तो बॅट्समन अनिकेत सालुंकेच्या बॅटमधनं. टॅप केला पुन्हा एकदा बॉल. याही वेळेला बॉल पाण्याच्या डबक्यामध्ये थांबलाय, थबकलाय, स्टॉप झालाय, होल्ड झालाय. धाव नाहीये. आता 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. 6 चेंडू 32 धावा असं इक्वेशन आहे. मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली आहे ती दिवाले कोलीवाडा या टीमनं. एकूण धावसंख्या झाली ती 6:30 हव्यात. 42 धावसंख्या आतापर्यंत झाली आहे. कंकेश आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक गावात खरं तर जुन्या चालीरीती असतात. प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या रूढी परंपरा, वेगवेगळी संस्कृती, प्रत्येक गावाचा एक वेगळा इतिहास असतो. दिवाले गावाचा सुद्धा इतिहास आहे. ही एकदा मिळणार. व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये जरी अग्रेसर नसलं तरी सुद्धा आपली संस्कृती जपण्यासाठी मात्र नेहमी सक्रिय हा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. अराउंड द विकेट आता उर्वरित काही 5 चेंडू मॅच मध्ये तितकंच मी म्हणेन राम आता राहिला नाहीये. 6 मध्ये 30 असं इक्वेशन होतं. आता इक्वेशन पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 धावा आल्यानंतर 28 धावा उरल्या. चेंडू असतील 4. प्रत्येक चेंडूवर एक सत्ता ठोकावा लागेल. हा मोठा फटका आलाय का? बॉल डिस्टन्स कव्हर करेल का? तर नाही. डोमॅन्स रिजन मध्ये बॉल झाला लँड, जिथे मात्र क्षेत्ररक्षक पुढे येतील, चेंडूला 1 बाउंस गिव्ह करून फेकून देतील. ही धाव मिळणार. 3 चेंडू आणि 27 धावा. हा व्हाईट बॉल. 3 चेंडू आणि 26. 3ला 26. मॅच पासून थोडा दूर चाललाय. जरी 3 षटकार आले तरीही विजयापासून वंचित राहतील. हा बॉल डॉट आलाय. 2 चेंडू आणि 26 धावांची गरज. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकलाय तो सीबीडी टीमनं. कॅप्टन काय घेतला डिसिजन? सीबीडी टीम बॉलिंग घेतली. चला लगेच उतरा मैदानामध्ये जशी मॅच संपेल. 1 चेंडू अजूनही शिल्लक असेल. ही 1 धाव आली आहे मला वाटतं. 1 चेंडू आणि 25. पाव शतक. मोठ्या फरकानं मी म्हणेन इथे विजयाच्या उंबरठ्यावर असताना आपल्याला पाहायला मिळते. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम दिवाले कोलीवाडा फॉर फर्स्ट विन इन द टुर्नामेंट विथ अ डिफरन्स ऑफ 25 रन्स लीड करतील. अँड या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आमचे गुणलेखक सोहिल नाईक आम्हाला अपडेट करतील. सो द मॅच परफॉर्मर लेट अस अनाउन्स. टीम आहे दिवाले कोलीवाडा आणि खेळाडू आहे विकी मुंबईकर. 28 runs with the bat, an economical bowling spell with the ball, a man who performed well and a deserved man of the match, Mr. Vicky मुंबईकर. आकाश दादा म्हात्रे आणि आमचे उमेश दादा कोहली यांना मी विनंती करू. उमेश दादा आपल्या दिवाळीचे का? क्या बात आहे. आणि दिवाळी संघ जिंकलाय सुद्धा. 1 नंबर काम. येस विकी, कॅन यू प्लीज कम अँड कलेक्ट युअर ट्रॉफी. एक कपची कलाकृती साकारलेली ही आकर्षक ट्रॉफी आहे जी गोल्डन रंगानं खरं तर तिचं हे अट्रॅक्टिव्ह रूप आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यासाठी आम्ही आकाश दादा म्हात्रे